वर्षातून 14 महिन्यातून दोनदा ही मेंढी विते. याचं वैशिष्ट्य असं आहे की 14 महिन्यातून 2 वेळा आणि प्रत्येक वेताला 2 पिल्लं होतात. म्हणजे अशी 14 महिन्यात आपल्याला 4 पिल्लं याच्यापासून मिळतात. अगदी 40,000 रुपये कमीत कमी. आणि जास्तीत जास्त मग त्याचं जर कसं आहे, संगोपनासाठी जर गेली, पाळण्यासाठी गेली, ब्रीडसाठी गेली, तर मग अगदी 50,000पासून 5 लाखापर्यंत सुद्धा याच्या किमती आहेत. त्या ह्याच्याप्रमाणे होतं. त्यामध्ये 100+5 म्हणजे 100 मेंढ्या आणि 5 नर, 100 माद्या आणि 5 नर अशी ही केंद्र शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत 20 लाखाचा हा प्रोजेक्ट आहे. आणि या 20 लाखाच्या प्रोजेक्टमध्ये साधारणतः 2.5 लाख रुपये स्वहिस्सा म्हणजे शेतकऱ्याचा स्वतःचा हिस्सा, त्याचप्रमाणे 8 लाख रुपये कुठल्याही नॅशनल बँकेचं कर्ज असं. नमस्कार मंडळी, मी तेजश्री आणि आपलं सगळ्यांचं आपल्या आवडत्या कृषीमय यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये. इथे आपण बंदिस्त मेंढी पालनबद्दल माहिती घेणार आहोत. नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन अर्थात NLM अंतर्गत मंजुळा ॲग्रो फार्मच्या वतीने NLM अंतर्गत बंदिस्त मेंढी पालनचा प्रकल्प इथं केलेला आहे. तर ज्यांचा प्रकल्प आहे ते प्रदीप पाटील सर आणि सुधाताई पाटील आपल्यासोबत आहेत. तर त्यांच्याकडून आपण त्यांचा परिचय आणि या प्रकल्पाबद्दल सगळी माहिती जाणून घेऊयात. तर आता सध्या आपल्यासोबत प्रदीप पाटील सर आहे, तर त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ. नमस्कार, मी प्रदीप ज्ञानेश्वर पाटील, राहणार आटपाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. मी माध्यमिक शिक्षक होतो. 2020ला मी रिटायर झालो आणि त्यानंतर शेतीची थोडी आवड असल्यामुळं आणि आमचे या ठिकाणी असणारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून आम्ही या ठिकाणी NLM म्हणजे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या योजनेअंतर्गत केंद्र शासनाची योजना आहे, त्यांनी याची आम्हाला कल्पना दिली. तर त्यानुसार आम्ही या ठिकाणी माझी मंडळी मिसेस सुधाताई प्रदीप पाटील यांच्या या ठिकाणी नावावर हा NLMचा प्रोजेक्ट या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे. याची माहिती अशी आहे की केंद्र शासन पशुपालनासाठी विविध योजना या ठिकाणी राबवतं. त्यामध्ये 100+5 म्हणजे 100 मेंढ्या आणि 5 नर, 100 माद्या आणि 5 नर अशी ही केंद्र शासनाची योजना आहे. या योजनेअंतर्गत 20 लाखाचा हा प्रोजेक्ट आहे. आणि या 20 लाखाच्या प्रोजेक्टमध्ये साधारणतः 2.5 लाख रुपये स्वहिस्सा म्हणजे शेतकऱ्याचा स्वतःचा हिस्सा, त्याचप्रमाणे 8 लाख रुपये कुठल्याही नॅशनल बँकेचं कर्ज, 10 लाख रुपये आणि याच्यावर 50% सबसिडी केंद्र शासन देतं 2 टप्प्यामध्ये. पहिल्या टप्प्यामध्ये शेडसाठी 5 लाख रुपये आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मेंढी खरेदीसाठी 5 लाख रुपये, अशी 10 लाख रुपये केंद्र शासनाची सबसिडी आहे. साधारणतः आमचा याच्यासाठी खर्च 20 ते 22 लाख 25 लाखापर्यंत खर्च या ठिकाणी आला. तर त्यातले आम्हाला 20 लाखाप्रमाणे 10 लाख रुपये सबसिडी मिळालेली आहे. केंद्र शासनाची ही नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन अशी योजना आहे. याच्यासाठी लाभधारकाकडे 5 एकर कमीत कमी 5 एकर क्षेत्र जमिनीचं असावं अशी अट आहे. आणि त्यानुसार स्वहिस्सा 2.5 लाख रुपये, बँक लोन 8 लाख रुपये प्लस या ठिकाणी असं 10 लाख रुपये, असं 20 लाखाचा प्रोजेक्ट आहे. तर या ठिकाणी आपल्याला ही माहिती आहे. आमचं हे लोकेशन आहे गट नंबर 2682 मंजुळा फार्म आटपाडी. आणि याची एस्टॅब्लिशमेंट झालेली आहे 21/3/2024. प्रोजेक्ट धारकाचं या ठिकाणी नाव आहे सुधाताई प्रदीप पाटील, माझी मिसेस आहेत. युनिट साईज आहे 100+5 म्हणजे 100 माद्या अधिक प्लस 5 नर. एकूण कॉस्ट आहे 20,50,000 रुपये. आणि याच्यासाठी आपल्याला सबसिडी जवळजवळ 10 लाखापर्यंत सबसिडी मिळालेली आहे. आणि हा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवलेला आहे. याच्यासाठी आम्हाला तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश चव्हाण यांचं मार्गदर्शन लाभलं. असेल इथं मेंढ्याचं शेड आहे. साधारणतः GPS प्रणालीखाली हा प्रोजेक्ट राबवला जातो. जिओटॅग या ठिकाणी ओपन ग्राउंडपासून याचे फोटो किंवा त्याची सगळे आखणी वगैरे सगळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून करून दिली जाते. इथं आपण पाहत असाल हे 90/30चं शेड आहे. म्हणजे लांबी अशी आहे
पूर्व पश्चिम ती 90 फूट आहे आणि रुंदी आहे ती 30 फूट आहे. यामध्ये 100+5 म्हणजे 100 मेंढ्या अधिक 5 नर असं संगोपन केलं जातं. याच्यासाठी वेगवेगळे कप्पे आहेत, 4 डोअर आहेत या ठिकाणी, 4 गेट आहेत. यामध्ये सदृढ मेंढ्या, गाभण मेंढ्या, व्यालेल्या मेंढ्या, आजार मेंढ्या असे 4 या ठिकाणी कप्पे केले जातात. इकडे जर आपण पाहत असाल तर मेंढ्या राखणारा जो या ठिकाणी आहे कामगार आहे त्याच्यासाठी आपण या ठिकाणी हे रूम केलेले आहे. म्हणजे तिथंच धान्य वगैरे किंवा मेंढ्यांना लागणारा खुराक चारा सगळा त्या ठिकाणी ठेवला जातो. आणि पुढं जर आपण पाहाल तर NLMच्या नॉर्मनुसार या ठिकाणी तसं 60×40चं त्यांचं पुढं ओपन स्पेस असावे असं त्यांचं आहे नॉर्म. परंतु आपण या ठिकाणी पुढच्या सगळ्या दृष्टिकोनातून जवळजवळ 100×100चं जाळी कंपाऊंड या ठिकाणी सगळं केलेलं आहे. इथं निसर्गरम्य असं वातावरण आहे. नारळाची झाडं आहेत, वडाचं मोठं झाड आहे. या वडाच्या झाडाचा फायदा असा आहे की हे रात्री आणि दिवसा दोन्ही वेळेला ऑक्सिजन या ठिकाणी देतं. त्यामुळं त्या मेंढ्यांना लागणारा जो ऑक्सिजन आहे त्यामुळं आजारी पडायचं प्रमाण कमी आहे आणि एक चांगल्या प्रकारे निसर्गरम्य असं वातावरण आहे. झाडं भरपूर असल्यामुळे या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यात असा आमचा प्रोजेक्ट उभा आहे. आणि आमची मंडळी या ठिकाणी जातीने या ठिकाणी लक्ष देते. त्यांना सकाळ संध्याकाळ चारा देणं, खुराक देणं किंवा त्याची देखभाल करणं, पिलांची विक्री करणं ही सगळी कामं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करत असतो. आठवडी बाजार आमच्या या ठिकाणी शनिवारी मोठा बाजार भरतो. त्याचप्रमाणे याची ख्याती सगळीकडे पसरली असणार. आपल्याकडे आता ब्रीडच्या मेंढ्या सगळ्या आहेत, सगळ्या माडगाळी मेंढ्या आहेत, 1 नंबरच्या माडगाळी मेंढ्या आहेत ज्याच्या किमती अगदी 25,000पासून सुरू होऊन 5 लाखापर्यंत सुद्धा या ठिकाणी त्याची पिल्लं या ठिकाणी विक्री होतात जातात. आणि अतिशय आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ही मेंढी वजन त्याचं लगेच वाढतं, फास्ट वजन वाढतं. म्हणजे 4 महिन्यामध्ये याचं वजन अगदी 15-20 किलोपर्यंत या ठिकाणी त्याचं वजन जातं. त्याचप्रमाणे वर्षातून 14 महिन्यातून 2दा ही मेंढी विकते. याचं वैशिष्ट्य असं आहे की 14 महिन्यातून 2 वेळा आणि प्रत्येक वेताला 2 पिल्लं होतात. म्हणजे अशी 14 महिन्यात आपल्याला 4 पिल्लं याच्यापासून मिळतात. अगदी आपण म्हणजे कटिंगला जरी गेलं ते म्हणजे खाण्यासाठी जरी गेलं, कापायसाठी जरी गेलं तरी सुद्धा साधारणतः 4 महिन्यामध्ये एका पिल्लापासून आपल्याला 10,000 तरी कमीत कमी उत्पन्न या ठिकाणी होतं. म्हणजे एका मेंढीपासून 14 महिन्यामध्ये आपल्याला 40,000 रुपये कमीत कमी. आणि जास्तीत जास्त मग त्याचं जर कसं आहे संगोपनासाठी जर गेली, पाळण्यासाठी गेली, ब्रीडसाठी गेली तर मग अगदी 50,000पासून 5 लाखापर्यंत सुद्धा याच्या किमती आहेत त्या याच्याप्रमाणे. वैशिष्ट्य असं आहे की त्याचं नाक पोपटाच्या चोचीसारखं नाक असतं. त्याचप्रमाणे उंची, वजन हे इतर मेंढीपेक्षा, साध्या मेंढीपेक्षा त्याचं जास्त आहे. तर अशा प्रकारे आम्ही हा शेतीला जोडधंदा म्हणून या ठिकाणी हा प्रोजेक्ट राबवलेला आहे. आमचे मित्र आप्पासाहेब खरात आधी लहानपणापासून शाळेतले मित्र आहेत. ते या ठिकाणी सगळं याचं व्यवस्थापन या ठिकाणी बघतात. त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. यूट्यूबला त्यांचे अनेक या ठिकाणी या मेंढ्याच्याबद्दल माहितीपर असे विवेचन आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा उत्कृष्ट मेंढी पालनाबद्दल सत्कारही करण्यात आलेला आहे. तर असे आप्पासाहेब खरात अतिशय तज्ज्ञ जाणकार असे आहेत. त्यांना मेंढ्यांचा झालेला आजार, त्याचं संगोपन कसं करायचं, वेध कसं करायचं किंवा बाकी सगळी त्याची निगा कशी राखायची ही सगळी त्यांची माहिती आहे. आणि सगळं हे व्यवस्थापन ते अतिशय उत्तम रीतीनं या ठिकाणी बघतात. तर अशा प्रकारे केंद्र शासनाची ही जी योजना आहे नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन ही जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जावी आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. यामध्ये वऱ्हाड पालन आहे, कोंबडी पालन आहे, पशुपालन आहे, मेंढी पालन आहे, शेळी पालन आहे. तर आम्ही हा मेंढी पालनाचा प्रोजेक्ट या ठिकाणी निवडलेला आहे आणि तो पूर्ण झालेला आमचा. आम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि सेकंड इन्स्टॉलमेंट असे सबसिडीचे दोन्ही हप्ते या ठिकाणी आमच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि अतिशय उत्तम प्रकारे असा हा प्रोजेक्ट आम्ही या ठिकाणी चालू ठेवलेला आहे. तरी महाराष्ट्रातील सर्व पशुपालकांनी याच्यापासून या ठिकाणी याचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ही योजना पोहोचावी याच्यासाठी प्रयत्न करावेत किंवा जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. पुन्हा एकदा मी आमच्या जिल्ह्याचे पशुवैद्यकीय उपायुक्त डॉक्टर अजयनाथ थोरे आणि आमच्या तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी आमचे लहान बंधू या ठिकाणी डॉक्टर अविनाश चव्हाण
यांनी जे सहकार्य केलं आणि आम्हाला ह्याला प्रवृत्त केलं आणि सर्व प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्यांनी जास्तीत जास्त आम्हाला या ठिकाणी कॉपरेशन केलं, गायडन्स केला, मार्गदर्शन केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा मी राज्य शासन, केंद्र शासन आणि सर्व ह्या शासकीय योजना ज्या लोकांच्या फायद्याच्या उपयुक्त आहेत त्याबद्दल शासनाचे आणि या सर्वांचे मनापासून आभार मानतो. शेतकरी बंधू आणि तुम्हाला जर NLM योजनेसंदर्भात आणि मेंढी पालन संदर्भात जर तुम्हाला जास्त प्रशिक्षण किंवा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मंजुळा ॲग्रो फार्मला व्हिजिट करू शकता. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ही योजना पोहोचावी याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या ठिकाणी आमच्याकडं असं निसर्गरम्य वातावरण आहे. या ठिकाणी जिल्ह्याचे उपायुक्त डॉक्टर अजय थोरे, पशुवैद्यकीय अधिकारी अविनाश चव्हाण यांच्या या ठिकाणी कल्पनेतून इथं काही प्रशिक्षणं या मेंढी पालनाची आयोजित करण्याचं सुद्धा आमचा मानस आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी त्या प्रशिक्षणासाठी किंवा त्या ह्याच्यासाठी भेट द्यावी. त्याचप्रमाणे ज्यांना कोणाला या ठिकाणी चांगल्या ब्रीडचे पिल्लं पाहिजे असेल, मादी पाहिजे असेल, नर पाहिजे असेल तर त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 73 85 99 29 10. आटपाडीपासून जवळच 3 किलोमीटरवर भिंगेवाडी म्हणून आहे. भिंगेवाडीच्या खालच्या पूर्वेकडच्या बाजूला हा आमचा फार्म आहे. या ठिकाणी आपण भेट द्यावी आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. धन्यवाद.